नातेपुते जवळ कार कालव्यात कोसळली, अपघात की घातपात, तिघांचा मृत्यू, चालक बचावल्यानं संशय अधिक गडद। या अपघातात मयत झालेले दोघे मान तालुक्यातील मोगराळे येथील आहेत। नातेपुते तालुका माळशिरस परिसरात आज पहाटेच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली असून नीरा उजवा कालव्याच्या पुलावरून कार कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र या घटनेत चालक सुनील टिळेकर हे थोडक्यात बचावल्यानं अपघात की घातपात याबाबत परिसरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे सुमारे 4 वाजेच्या सुमारास MH43 CC 0158 क्रमांकाची इर्टिका कार नातेपुते शहरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नीरा उजवा कालव्याच्या पुलावरून भरधाव वेगात जात असताना अचानक कालव्यात कोसळली। या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सुनील टिळेकर हे पाण्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले। घटनास्थळी तपास करताना काही संशयास्पद बाबी समोर आले। ज्या ठिकाणावरून कार कालव्यात कोसळली त्या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही टायर मार्क आढळले नाहीयेत। तसेच पुलाजवळील झाडे झुडपे देखील अबाधित अवस्थेत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे कार अचानक नियंत्रण सुटून पडली की जाणीवपूर्वक ढकलण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। याशिवाय अपघातानंतर चालक सुनील टिळेकर यांनी आपल्या मोबाईलवरून फोनशिरस येथील मामांना घटनेची माहिती दिल्याचं समोर आलंय। मात्र इतक्या मोठ्या अपघातात गाडीचं मोठं नुकसान होऊनही त्यांचा मोबाईल सुरक्षित कसा राहिला, तो पाण्यात भिजून बंद का पडला नाही, याबाबतही पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली आहे। कौटुंबिक पार्श्वभूमी देखील या प्रकरणात महत्त्वाची ठरते। सुनील टिळेकर हे आपल्या पत्नी प्रीती टिळेकर यांच्यासह सासरे हनुमंत जठार आणि सासू मंजुळा जठार यांच्यासोबत मुंबईतील खारघर इथं राहत होते। मात्र पती पत्नींमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। हे वाद गेल्या काही महिन्यात अधिक तीव्र झाले होते। 2 महिन्यांपूर्वी हनुमंत व मंजुळा जठार यांनी दहिसर परिसरात स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली होती। दरम्यान रामनवमीच्या निमित्ताने हे कुटुंब फोंडशिरस इथं आले होते। त्यानंतर पुन्हा मुंबईला परत गेले आणि आज पहाटे आपल्या मुलाला घेण्यासाठी गावी येत असताना ही दुर्घटना घडली। या घटनेमुळे नातेपुते परिसरात खळबळ उडाली असून अपघात की घातपात याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। पोलीस प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास सुरू असून सत्य लवकरच समोर येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।